बेरीज म्हणजे मिळवणे, वजाबाकी म्हणजे कमी करणे, काढून टाकणे. तसं गुणाकार म्हणजे काय? जय, आपल्या लक्षात पाहिजे गुणाकार म्हणजे काय. बघा ऐका, कान खोलून ऐका सगळ्यांना. गुणाकार म्हणजे त्याच त्या संख्येची पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजे गुणाकार. बघा आपण पहिले चित्राच्या द्वारे समजून घेऊ. कशाच्या द्वारे? चित्राच्या. बघा इकडं काय, बघा इकडं क्लास आहे हे काय हे किती कप आहेत? 3. बघा इथे लिहिलं. किती कप आहेत? 3. वशा किती आहेत? 3. हा 3. आता काय करायचंय? 3 कप आणि 3 वशा. बघा हे 3 कप आहेत, 3 लिहिले. वशा पण 3 आहेत, 3 लिहिले. पण ह्या वस्तू किती आहेत? 6. तसं नाही, किती वेळा आहेत? 1 वेळा. 3 आणि 3 किती वेळा झालं? 6. वस्तू 6 वेळा. 2 वेळा. कप हे 1 आणि हे 2 वेळा. बघा 3 गुणिले 2 हे झालं घरी. 3 कप आहेत, 3 वशा आहेत म्हणून 3 लिहिला. पण कप आणि वशा हे 2 झाले. कप 1 आणि वशा 2. म्हणजे वस्तू किती येतात? 2. कप आणि वशा बरोबर, म्हणून इथे 2 लिहिले. आता बघा कप आणि वशा मोजा. मोजा बघा, मोजा 1 2 3 4 5 6. म्हणजे काय झाले? 6. बघा आपण 3 कप आहेत म्हणून 3 चा पाडा. 3 1 3 2 6. किती आले? 6. म्हणून 3 चा पाडा 2 पर्यंत करा. 3 1 3 2 6. म्हणून इथं 6. लक्षात आलं? त्याला काय म्हणायचं? गुणाकार. त्याच त्या संख्येची पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजे गुणाकार. आता इकडे सांगा काय ह्याचं काय सांगा बरं. 4 किती वेळा घ्यायचं? 4 1 वेळा. अरे 3 वेळा. 5 4 4 टिपके काढू आपण. मोजा, तुम्ही मोजा. 1 2 3 4. झाले का रे? 4 च्या पुढे काय आहे? 4 म्हणजे 4 4 किती वेळा घ्यावं लागेल आपल्याला? 3 वेळा. किती वेळा? 3 वेळा. बघा हे 1 वेळा झाला. 1 वेळा झाली. पुन्हा 4 4 4 म्हणजे 0 0 हा 4 4 मणी येते. हा मणी 4 मणी काढले, पुन्हा 4 मणी काढले. इथं किती वेळा म्हणले? 3 वेळा. ही एकच वेळा झाली. म्हणजे हे 1 वेळा, हे 1 वेळा, 2 वेळा झाला. आता डबल 1 वेळा मणी काढल्या. किती वेळा झाले हे मणी? 3 वेळा. हे 1 वेळा, हे दुसरं 2 वेळा आणि हे दुसरं 3 वेळा. म्हणून इथं 3 आहे. आणि मणी किती आहेत? 4. मग 4 मणी किती वेळा काढले आपण? 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा. समजून घे. मग आता काय करायचं आपल्याला? 4 गुणिले 3 म्हणजे हे सगळे मणी मोजायचे. 1 2 मोजा ते. हा मोजा. हे पडून ते मोजा. 1 2 3 4 5
काढा म्हणलं तरी येते आणि आपण वस्तू काढल्या तरी येते. समजलं गुणाकार? आता तुम्हाला इथं गुणाकार करायचे तुम्ही वही घेऊन जा. नाही इथं. चला करा लवकर गुणाकार. चला करून दाखवा. चित्र काढा.